श्री स्वामी समर्थ. तर उद्या आहे रविवार 15 फेब्रुवारी आणि उद्या आहे महाशिवरात्र. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे आणि पूजेचा योग्य वेळ कुठली आहे, पूजेचे साहित्य आपल्याला कुठले घ्यायचे आहे हे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर महाशिवरात्रीचे पावन पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. संपूर्ण देशामध्ये महादेव शिवभक्तांना समर्पित शेकडो मंदिरे आहेत. या मंदिरामध्ये लाखो भाविक शिवभक्त महादेवाचे दर्शन घेतात. शिवपिंडीवर जलाभिषेक, रुद्राभिषेक करतात. ज्यांना मंदिरात जाणे शक्य होत नाही ते शिवोपासना घरीच करतात. शिवाचे अत्यंत प्रभावी मंत्रांचे जप केले जाते. ज्यामध्ये रात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते. काही पुराणांनुसार महागवद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता, म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी महाशिवरात्रीला महादेवांसह गणपती, कार्तिकेय, पार्वती देवी यांचे पूजन केले जाते. महाशिवरात्रीचे व्रत हे कुणालाही केले जाते. त्याची प्रमुख 3 अंगे आहेत: उपवास, पूजा व जागरण. ही या व्रताची प्रमुख 3 अंगे आहेत. पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेलपत्र आवर्जून वाहिले जाते. रात्री शंकरांची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष अशी फळे मिळतात अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मास शिवरात्र, योग शिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे 5 प्रकार आहेत. यापैकी महाशिवरात्री ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. महाशिवरात्रीला शिवपूजन करताना पंचामृत, बेलपत्र, विविधपत्री, नैवेद्य असे साहित्य घ्यावे. महाशिवरात्रीच्या व्रताचा शिवपूजन विधी कसा करावा? महाशिवरात्रीला विशेष शिवपूजन करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण दिवस आपण उपवास करावा. भगवान शंकरांचे ध्यान करावे. सकाळी संध्यादी विधी पार पाडून कपाळावर भस्माचा त्रिपुंड लावावा. गळ्यात रुद्राक्षाची माळ धारण करावी. हातात पाणी घेऊन हे जगतपतये, मी हे महाफलदायी महाशिवरात्री व्रत करत आहे, ते निर्विघ्नपणे पूर्णत्वास जावो, याचे चांगले फळ मला मिळो असे मनोभावे म्हणावे. संकल्पाचे अर्घ्य देऊन झाल्यावर पूजा आणि जप होईपर्यंत मौन पाळावे. पूजा करताना भगवान शंकराचे ध्यान करावे, मंत्र जप करावा. यानंतर भगवान शंकरांना पंचामृत अर्पण करावे. पंचामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा. ऋतुकालोद्भवम, सुगंधी फुले, बेलाची पाने, धोत्र्याची फुले, धूप, दीप यांनी सर्व अर्पण करावे. मनोभावी पूजा करावी. नैवेद्य दाखवून निरांजन ओवाळावे. आरती करावी. पूजेच्या शेवटी प्रार्थना करून महादेवाची करुणा भाकावी. हे झाल्यानंतर प्रदक्षिणा आणि नमस्कार करावा. ओम नमः शिवाय या मूलमंत्राचा 108 वेळा जप करून